नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला विजयाताई सबनीस यांना मी विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. 17वा अध्याय आपला सुरू होतोय. सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारलाय की श्रद्धा कशी असती. म्हणजे जर एखाद्याला शास्त्र माहिती नसेल, एखाद्याचा अभ्यास नसेल, तरी सुद्धा श्रद्धेच्या जोरावर तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो का नाही, असं अर्जुनाने प्रश्न विचारलाय. तर आपण सगळेजण आज एकादशी आहे, तर माझ्याबरोबर सगळेजण पंढरपूरला चला. अत्यंत श्रद्धेने आपण पंढरपूरला जाऊया आणि मग या अध्यायाला सुरुवात करूया. सुचेता आपल्याला भगवंत काय सांगतात ते सांगेल आणि अर्जुनाचा प्रश्नही सांगेल. मी अभंग म्हणते. जाते माहेराला जाते पंढरीला, जाते माहेराला जाते पंढरीला, विठू माऊलीला जाते भेटायाला, विठू माऊलीला जाते भेटायाला, जाते माहेराला जाते पंढरीला. झाडा झुडुपानो फुला पाखरानो, झाडा झुडुपानो फुला पाखरानो, हीच वाट कारे जाते पंढरीला, हीच वाट कारे जाते पंढरीला, जाते माहेराला जाते पंढरीला. इथून का गेली दिंडी तुकयाची, इथून का गेली दिंडी तुकयाची, पखरण झाली अबीर बुक्याची, पखरण झाली अबीर बुक्याची, जाते माहेराला जाते पंढरीला. साधू संतांचा या दाटेल सागर, साधू संतांचा या दाटेल सागर, नाम अमृताचा उठेल गजर, नाम अमृताचा उठेल गजर, जाते माहेराला जाते पंढरीला, जाते माहेराला जाते पंढरीला. दिंड्या पताकांच्या लाटावर लाटा, दिंड्या पताकांच्या लाटावर लाटा, स्वरूप सुखाचा कुणा नाही तोटा, स्वरूप सुखाचा कुणा नाही तोटा, जाते माहेराला जाते पंढरीला. सावळी सुंदर मूर्ती मनोहर, सावळी सुंदर मूर्ती मनोहर, भक्त प्रेमासाठी उभा विटेवर, भक्त प्रेमासाठी उभा विटेवर, जाते माहेराला जाते पंढरीला. ओढ लागली से मना दर्शनाची, ओढ लागली से मना दर्शनाची, वाट कोणी दावा मला पंढरीची, वाट कोणी दावा मला पंढरीची, जाते माहेराला जाते पंढरीला, जाते माहेराला जाते पंढरीला. नाद मृदुंगाचा अजून घुमतो, नाद मृदुंगाचा अजून घुमतो, सखा पांडुरंग मला बोलावितो, सखा पांडुरंग मला बोलावितो, जाते माहेराला जाते पंढरीला, जाते माहेराला जाते पंढरीला. एका जनार्दनी देखियले रूप, एका जनार्दनी पाहियले मुख, पाहता हरपली तहान आणि भूक, पाहता हरपली तहान आणि भूक, जाते माहेराला जाते पंढरीला. विठू माऊलीला जाते भेटायाला, विठू माऊलीला जाते भेटायाला, जाते माहेराला जाते पंढरीला.
जाते माहेराला जाते पंढरीला. पंढरीनाथ भगवान की जय. छान, अतिशय सुंदर आणि भावपूर्ण असा हा अभंग. खरोखर पंढरीच्या वाटेवर गेल्यासारखं वाटलं. मी आता सुचिताला विनंती करते की तिने आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपल्याला खरोखरच सगळ्यांना आता वारीचे वेध लागलेलेच आहेत आणि माऊलींच्या तुकोबारायांच्या प्रस्थानाचे शेड्यूलही आपल्याकडे आता मेसेजेस त्याचे यायलाच लागलेले आहेत. काकूंचा खूप छान अभंग, नाथ महाराजांचा अभंग खूप छान. मागच्या वेळी आपण डॉक्टर स्वातीच्या निरूपणामध्ये बघितलं की माऊलींनी निवृत्तीनाथांचं जे गणपतीच्या रूपकाचं स्तवन, गणपतीचा रूपक वापरून जे स्तवन केलंय ते अतिशय सुंदर स्तवन निरूपणामध्ये आपण ऐकलं की गणपतीच्या स्मरणाने शंकरांनी त्रिपुरासुराचा कसा वध केला किंवा पुढे म्हणजे त्याचे सूक्ष्म डोळे काय सुचवतात, त्याच्याकडे वेगवेगळी आयुध आहेत ती काय आपल्याला सांगतात हे खूप सुंदररित्या सांगितलं. आणि शेवटी काय माऊली म्हणतात की आपण मला गीतेसारख्या अगाध ग्रंथावरती व्याख्यान करायची योग्यता आपण मला प्राप्त करून दिलीत आणि या आपल्या सामर्थ्याचं शब्दांनी वर्णन करायला मी असमर्थ आहे असं माऊली म्हणाले. आणि आपण जे 16व्या अध्यायाच्या शेवटी बघितलं की भगवंतांनी काय सांगितलं 16वा अध्याय समाप्त करताना की ज्याला आपलं कल्याण खरोखर व्हावं असं वाटत असेल त्यांनी काय करायला हवं, त्यानं आपलं कर्तव्य कर्म शास्त्राच्या कसोटीवर ठरवून त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे. जो याप्रमाणे शास्त्राला अनुसरून कर्म करत नाही त्याला ऐहिक किंवा पारत्रिक कोणत्याही प्रकारचं सुख मिळत नाही. आपण जसं व्यवहारामध्ये म्हणतो की इच्छा असली की मार्ग सापडतो. म्हणजे आपल्याला एखादी संसारामध्ये एखादी आपल्याला इच्छा असेल निर्माण झाली की ती पूर्ण करायला आपण अगदी जीवाचं रान करतो, स्वतःचा मार्ग स्वतःच हुडकून काढतो. पण तसं पारमार्थिक इच्छेच्या बाबतीत मात्र असं घडत नाही. म्हणजे दररोजच्या जीवनात मी कसं वागावं कसं वागू नये याचं भान ठेवून शास्त्रविधीनं सांगितलेलंच कर्म कर. आसुरी वृत्तीनं न वागता दैवी गुणांना जवळ करून श्रद्धायुक्त अंतःकरणानं वाग. त्यामुळं तुला सुख आणि परमगती निश्चितपणे प्राप्त होईल असं भगवंत आपल्याला 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणाले. ते हे सुद्धा निदर्शनाला आणून देतात की सर्वसाधारणपणे मनुष्य कसा वागतो, वर्तते कामकारतः, म्हणजे मनाला येईल तसं वागतो. म्हणून भगवंत आपल्याला सांगू इच्छितात की तू नियत कर्मात प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही मध्ये काय कर, कोऑर्डिनेशन ठेव, म्हणजे समन्वय साध. ते सांगतात की तू शास्त्राप्रमाणे म्हणजे कसं वाग, धर्म संस्थापनार्थाने वाग. याचा अर्थ मी काय कर्मकांडच करत बसायचं का? मग या सगळ्याला मी माझ्या आयुष्यामध्ये कसं उपयोगामध्ये आणायचं? आजच्या काळामध्ये आपल्याला शास्त्राप्रमाणे वागणं शक्य आहे का? त्यासाठी श्रद्धा हवी आणि दुसरी गोष्ट काय हवी, विवेक हवा जो आपल्यापाशी आहे. मग श्रद्धा
आपली श्रद्धा आहे का, मी कसं वागावं. म्हणजे आपण आता आपल्या मुलाची, आपण आपल्या घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, ओळखीच्यांमध्ये अनेक ठिकाणी मुंज पाहतो. मुंजीचा व्रतबंध किंवा उपनयन असं ज्याला म्हणतात. मग उप म्हणजे काय, जवळ, आणि नयन म्हणजे गुरु जवळ नेणं किंवा गुरुगृही गेल्यावर करायला लागणाऱ्या व्रताचं आचरण म्हणजे बंधन. आता या विधीमागचं शास्त्र काय सांगतं की पूर्वीच्या काळी मुलगा ज्यावेळी 7-8 वर्षाचा झाला की त्याचं ब्रह्मचर्य पालन आणि शिक्षणाचा काळ सुरू व्हायचा. आणि त्यासाठी त्या शिक्षण घेण्यासाठी त्याला गुरुगृही पाठवलं जायचं आणि तिथं त्यानं राहून 12 वर्ष अध्ययन करायचं. मग हा त्याच्या पाठवणीचा विधी म्हणजे व्रतबंध किंवा उपनयन किंवा आपण व्यवहारी भाषेमध्ये ज्याला मुंज म्हणतो ती मुंज. मग आश्रमात गेल्यावर करायला लागणाऱ्या तपश्चर्याची जाण त्याला व्हायला हवी. म्हणजे आतापर्यंत अगदी लाडाकोडात वाढलेला असा तो, त्याचं प्रतीक म्हणून मुंज नावाच्या गवताचा करदोटा त्याच्या कमरेभोवती लावून त्याला लंगोटी बांधली जायची आणि बरोबर एक सोबत पंचा घ्यायचा, गळ्यामध्ये यज्ञोपवीत धारण करायचं, सूर्याची उपासना करण्यासाठी वडिलांकडून गायत्री मंत्र शिकायचा आणि आश्रमामध्ये जाऊन गुरु आज्ञेप्रमाणे भिक्षा मागून आणायची. याची सुरुवात व्हायला आईकडून सुरुवात, म्हणजे मुंजीच्या विधीमध्ये एक असतं की आईकडून भिक्षेची दीक्षा घ्यायची. म्हणजे आई लहान असताना लहान बाळाला अगदी आई खूप वर्ष प्रेमानं भरवत असते. मग आता तिला वाटतं ना की माझं बाळ एकटं कसं जेवेल, मग त्याला मांडीवर घेऊन आईनं प्रेमानं भरवायचं, म्हणजे मातृभोजनाचा विधी. आणि असा अग्नीला आणि पुरोहितांना साक्षी ठेवून करायचा तो विधी आणि 12 वर्ष मुलाची पाठवणी करायची. हे या विधी मागचं शास्त्र. मग आताची मुंज जर बघितली, मग हे शास्त्रविधीप्रमाणे हे आचरण आता होतं का? म्हणजे आता एकतर मुलाला आश्रमात पाठवण्याचा प्रश्नच नसतो. मुलगा 3-3.5 वर्षाचा झाला की आपण लगेचच त्याला शाळेमध्ये घालतो. मग त्याच्याबरोबर आपली पोळी भाजीचा डबा असतो, पाण्याची बाटली असते. मग पूर्वीच्या काळी कसं होतं, मुलाला फक्त गुरु प्रथम सेवा करायला सांगत. म्हणजे काय असेल की पाणी भरायचं, आजूबाजूची साफसफाई करायची, लाकडं गोळा करायची, म्हणजे फक्त सेवा करणं एवढंच त्या मुलाकडे काम असायचं. मग त्या 1-2 वर्ष झाली की त्याला कुठलं कसं केव्हा शिक्षण द्यायचं हे गुरु ठरवायचे. आज कसं होतं की आज आपणच ठरवतो की आपला मुलगा कोण होणार आहे, तो काय करणार पुढे जाऊन. मग आज आपण मुंजीला उभं ज्यावेळी राहतो मुलगा, त्यावेळी त्याला कोणत्या पद्धतीनं त्याची वेशभूषा करतो. म्हणजे तो मुंज गवताचा करदोटा आपण त्याला बांधतो का, हे गायत्री मंत्राची दीक्षा दिल्यानंतर म्हणजे याच्या मागचं शास्त्र काय आहे हे मुलाच्या वडिलांना नक्की माहित असतं का? भिक्षा मागायला जायचा तर प्रश्नच नसतो. मग हे सगळं जे आहे ते इथे भगवंतांना अपेक्षित असलेलं शास्त्राचं आचरण नाहीये. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की इथे एक प्रकारचं प्रदर्शन आहे. नंतर घोड्यावरून मिरवणूक निघते, दुपारी जेवणावळी होतात, व्हिडिओ शूटिंग होतं. म्हणजे यामध्ये गैर आहे असं म्हणायचं नाहीये. पण काय आहे की इथे थोडंसं असं आहे की हे आचरण जे आहे ना ते दंभ मान मदान्वितः, आपण 16व्या अध्यायामध्ये जे म्हणतो बघितलं की माझ्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण की माझ्या ऐहिक प्रगतीचं, उत्कर्षाचं किंवा माझ्याकडे असलेल्या संपत्तीचं मी एका प्रकारे प्रदर्शन करतो. म्हणजे एक प्रकारची उन्मत्त वृत्ती धारण करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करतो. म्हणजे लोकांनी म्हणावं की अरे अशी मुंज आतापर्यंत कोणाकडे झाली नाही ना कधी. म्हणजे जे 16 संस्कारातला एक संस्कार म्हणून जो मुंजीचा संस्कार घडायला हवा तो या पद्धतीनं कधीच घडत नाही. मग इथं आपण आसुरी वृत्तींचाच आश्रय घेतला असं म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे हे मान्य करायला काय हरकत आहे? म्हणजे ज्यावेळी 7-8 वर्षाचा आपला मुलगा असतो, तो साधारण 3री-4थी मध्ये असतो. मग
खरं तर मुंजीच्या दिवसापासून आता ठीक आहे, आपण त्याला काही पाठवत नाही आहोत, गुरुगृही जाणार नाहीये, तो आपल्याच सोबत राहणार आहे. पण आई वडिलांनी सुद्धा त्या संस्कार शिक्षणाला तेव्हापासून सुरुवात करायला काय हरकत आहे? गायत्री मंत्राची दीक्षा दिलेली आहे, मग तो संध्या करतो का रोज? तो सूर्यनमस्कार घालतो का? किंवा अगदी त्याच्याकडून अथर्व शीर्ष, रामरक्षा, मारुती स्तोत्र किंवा छोटे छोटे मनाचे श्लोक असतील, गीतेचे अध्याय असतील, हे आपण नित्य नेमानं त्याच्याकडून म्हणून घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे या सगळ्या शास्त्राचं आचरण करायचंय म्हणजे नेमकं काय करायचं? मग हे शास्त्र विधानोक्त कर्म काय आहे? किंवा भगवंत जे धर्मसंस्थापनार्थाय वाघ असं म्हणतात, ते सांगणं त्यांचं कोणत्या पद्धतीनं आपण घ्यायचंय हे भगवंत आपल्याला इथं ज्या या अध्यायामध्ये सांगणार आहेत. त्याची सुरुवात अर्जुनाच्या एका प्रश्नानं होतीये. मी डॉक्टर स्वातींना विनंती करते की 17व्या अध्यायातला पहिला श्लोक आणि त्यावरचं माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. एक मिनिट, मी परत एकदा वाचते. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. तो अर्जुन म्हणेगा, तमाल श्यामा इंद्रियां फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. जे शास्त्रे वाचुनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे, ऐसे का कैपखे बोलिलासी. तरी न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू. जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी, आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया. त्याही नाही आपैतिया तिये वेळी. उजू नोहेची प्राचीन नेदेची प्रज्ञा संवाहन, ऐसे ठेले आपादन शास्त्रांचे जया. किंबहुना शास्त्रविखी एकही न लाहातीची नखी, म्हणून उखी विखी सांडिली जिही. परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे, नांदतात परत्रे साचारे जे. तया ऐसे आम्ही होआवे, ऐसी चाड बांधोनी जीवे. घेती तयांचे मागावे आचरावया, धड्याचिया आखरा तळी बाळ लिहे दातारा. का पुढासूनी पडिकरा अक्षमू चाले, तैसे सर्वशास्त्र निपुण तयांचे जे आचरण. तेची करीती प्रमाण आपलिये श्रद्धे. मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने, अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. तया सत्व रजतमा माझी कोण पुरुषोत्तमा. गती होयते आम्हा सांगिजो जी. तव वैकुंठ पीठीचे लिंग, जो निगम पद्याचा पराग. जिये जयाचे निजे हे जग अगच्छाया, काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू. अद्वितीय गुढू आनंद घनू, ये श्लाघी जती जेणे बिके. ते जयाचे अंगी असिके, तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. काय विचारलं अर्जुनाने की ये शास्त्र विधी मुत्सृज्य, म्हणजे या शास्त्रविधीचा त्याग करून श्रद्धापूर्वक पूजन करतात. म्हणजे जे मनुष्य लोक शास्त्रविधीचा त्याग करून श्रद्धापूर्वक पूजन करतात, त्यांची निष्ठा मग कोणती आहे? यजन्ते श्रद्धयान्विताः. यजन्ते म्हणजे पूजन करतात, श्रद्धेनं पूजा करतात, श्रद्धापूर्वक करतात. तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमहो रजस्तमः. मग त्यांची निष्ठा जी आहे ती सात्विकी आहे, राजसी आहे की तामसी आहे? म्हणजे हा भगवद्गीतेतला श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे ना, तो संपूर्ण जीवांच्या कल्याणासाठी आहे. आता
असं अर्जुनाने प्रश्न विचारायचं मागचं कारण काय आहे? कारण त्यांच्या समोर कलियुग आहे, द्वापर युग समाप्त होत आलेलं आहे आणि भावी कलियुगी जीवांकडे दृष्टी ठेवून अर्जुनानं भगवंताला विचारलेलं आहे की देवा, ज्या पुरुषांचा भाव तर फार चांगला आहे, श्रद्धा भक्ती सुद्धा उत्तम आहे, पण ते शास्त्रविधी मात्र जाणत नाहीये. जर त्यांनी जाणला असता तर त्याचं नक्की पालन केलं असतं, पण त्यांना काही याची कल्पनाच नाहीये. मग त्यांची गती कोणती? आता पुढे येणाऱ्या पिढीला शास्त्रज्ञान फार कमी राहील. म्हणजे आपण एक फक्त उपनयनाचं उदाहरण बघितलं, ते फॉर एन एक्झाम्पल असं आपण बघितलं, पण एकंदरच शास्त्राबद्दलचं ज्ञान हे कमी असणार आहे. पुढे सत्संग मिळणंही अवघड होणार आहे, कारण संत महात्मे कमी आहेत. आता कलियुगामध्ये हे आणखी कमी होणार आहेत असं अर्जुनाला वाटतंय. आणि कमी असले तर जर अंतःकरणातून इच्छा असेल तर त्यांना सत्संग मिळू शकेल. पण कलियुगामध्ये गोष्ट अशी आहे की दंभ आणि पाखंड इतक्या जास्त प्रमाणात वाढलेला आहे की पाखंडी पुरुष, दंभ मिरवणारे पाखंडी लोकच संत मधून येतात. मग खरा संत कोणता हे ओळखणं खूप कठीण आहे. अशा प्रकारे प्रथम संत महात्मा मिळणं मुश्किल, आणि मिळालेच तर त्यातले संत कोणते आहेत याची ओळख होणं त्याहूनही मुश्किल आहे. आणि म्हणजे नीट ओळख पटल्याशिवाय त्यांचा संग केल्यानं काही विशेष फायदा होईल असं नाही. म्हणून जे शास्त्रविधीला जाणत नाहीत आणि ज्यांना चांगल्या संतांचा संगही मिळालेला नाही, पण जे भजन पूजन करतात आणि तेही श्रद्धेनं करतात, अशा मनुष्यांची निष्ठा कोणती असते? सात्विकी असते, तामसी असते की राजसी असते? मग इथे सत्वमाहो रजस्तमहा असं पद आलेलं आहे. म्हणजे इथे कसं केलेलं आहे की अर्जुनानं सत्वगुण हा दैवी संपत्तीमध्ये आणि रजोगुण आणि तमोगुण आसुरी संपत्तीमध्ये घेतलेला आहे. रजोगुण आसुरी संपत्तीमध्येच घेण्याचं कारण काय आहे की रजोगुण हा तमोगुणाच्या फार जवळचा आहे. आणि आधी म्हणजे यापूर्वीच्या श्लोकांमध्ये सुद्धा जसं दुसऱ्या अध्यायाच्या 62व्या आणि 63व्या श्लोकामध्ये काय म्हणलेलं आहे की ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, आणि स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती, असे 62 आणि 63 हे 2 श्लोक आहेत. म्हणजे इथे काय म्हणलेलं आहे की रजोगुणापासून क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधापासून मोहरूपी तमोगुणाचं उत्पन्न होणं हे स्वाभाविकच आहे. तसंच आता 18व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत काय म्हणतात की रागी कर्मफल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजस परिकीर्तितः. म्हणजे या श्लोकामध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की हिंसात्मक आणि शोकान्वित असणं ही रजोगुणी कर्त्याचं लक्षणच आहे. आणि हिंसा ही तामस कर्माचं लक्षण आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे शोक हे तामस वृत्तीचंच लक्षण आहे. म्हणजे रजोगुणाची आणि तमोगुणाची लक्षणं भगवंतांनी खूप साम्यानं सांगितलेली असा. म्हणजे यामध्ये कसं आहे की रजोगुण तुम्हाला पर्यायानं त्याचं पर्यावसन त्याचं तमामध्येच होणार आहे. म्हणजे सात्विक भाव, आचरण आणि विचार हे दैवी संपत्तीचे गुण आहेत, आणि राजसी आणि तामसी भाव, तसं आचरण आणि विचार ही आसुरी संपत्ती आहे. म्हणजे संपत्ती जशी काही आहे, ही दैवी संपत्ती आहे, ही आसुरी गुणाची आहे की दैवी संपत्ती आहे, याच्यावरच आपली निष्ठा ठरणार आहे. म्हणजे आपले जसे भाव असतील, आचरण असेल, विचार असेल, त्याप्रमाणेच आपली निष्ठा असते. आणि या स्थितीनुसारच पुढे गती होते. म्हणजे कसं आहे की शास्त्रविधीचं त्याग करून मनाला वाटेल त्या पद्धतीनं आचरण केलं तर सिद्धी, सुख आणि परमगती मिळत नाही.
म्हणजे जर त्यांच्या निष्ठेचाच काही पत्ता लागलेला नाहीये तर त्यांच्या गतीचा काय पत्ता लागणार. म्हणजे त्यांची गती आणि निष्ठा कोणती ते सांगावी, मग कळेल की ते सात्विक गतीला जाणार आहेत की राजस गतीला की तामस गतीला जाणार आहेत. आता इथे कृष्ण असं पद अर्जुनानं वापरलेलं आहे. कृष्ण आकर्षयती कृष्ण म्हणजे जो आकर्षित करणार आहे. इथं असं वाटतं की कृष्ण संबोधन वापरण्याचं काय कारण असावं की भगवंत मनुष्याला आपल्याकडे खेचून घेतात. मग अंतिम समयी ते कोणत्या गतीला नेतील. 6व्या अध्यायामध्ये सुद्धा ते कोणत्या गतीला जातात असं काम गतीम कृष्ण गच्छती असं अर्जुनानं प्रश्न विचारलेला होता की ते त्यांची गती काय असेल मग असं अर्जुन विचारतो. म्हणजे मनुष्याला भगवंत खेचून घेतात आणि ते कर्मानुसार तो मनुष्य स्वतःच्या कर्मानुसार खेचला जातो. म्हणजे वस्तुतः मिळणारं फळ असतं ते कर्मानुसारच मिळत असतं. पण कर्मफलाचे दाते भगवंत असल्यामुळं भगवंतांचं आपल्याला खेचून घेणं हे आपल्या कर्मफलाच्या अनुषंगानंच असतं. तामसी कर्माचं फळ हे ऑब्व्हियसली नरकच असणार आहे. तर मग भगवान नरकाकडे खेचतात असं म्हणायचंय का. वास्तविक काय आहे की आपल्याला तिकडे खेचतात, नरकद्वाराकडे पाठवतात. म्हणजे काय की एक प्रकारे भगवंत आपल्या पापांचा नाश करून घेतात. म्हणजे आपल्या पापांचा नाश करून सुद्धा ते एका पद्धतीनं आपल्याकडेच खेचतात. म्हणजे कारण काय आहे की ते समबुद्धी आहेत. त्यांचं कुणाशीच वैर नाहीये किंवा द्वेष नाहीये. मग म्हणून तर आसुरी योनीत जाणाऱ्यांसाठी भगवंत म्हणतात की ते मला प्राप्त न करून घेता अधोगतीला गेलेले आहेत. कारण त्यांचं अधोगतीला जाणं भगवंतांना पसंत नाही. म्हणून मनुष्य सात्विक असो, राजसी असो किंवा तामसी असो, भगवंत सगळ्यांना आपल्याकडेच खेचतात असं इथं अर्जुनाला सांगायचंय. म्हणून त्यांना इथे कृष्ण असं संबोधन वापरलेलं आहे. आता या श्लोक म्हणजे श्रद्धा जी आहे ती माणसाला सताकडे नेते आणि अश्रद्धा जी आहे ना ती असताकडे नेते. श्रद्धा टाकून कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले तरी त्याचं फळ शून्य मिळणार आहे. किंवा अगदी रत्नांनी भरून पृथ्वीचं दान दिलं किंवा एका अंगठ्यावर उभं राहून अगदी घोर तप केलं, हे सगळं श्रद्धा जर नसेल तर निष्फळ होणार आहे. म्हणजे नामाच्या श्रद्धेविना केलेल्या कर्मांना ऐहिक साफल्य नाही. मग परलोकी सुद्धा काही मिळणार नाही हे अत्यंत उघड आहे. शास्त्र आणि गुरु यांचा उपदेश अगदी खरा आहे. अशी जी मनाची निश्चित वृत्ती आहे जिच्या योगानं आत्मवस्तूचा पारमार्थिक लाभ होणार आहे तिला श्रद्धा असं म्हणलं. या श्रद्धा कशा आहेत तर एक शास्त्र श्रद्धा आहे आणि दुसरी गुरु श्रद्धा आहे. आणि या दोन श्रद्धा एकदा आढळ झाल्या की त्यातनं काय उदयाला येणार आहे मग ती आत्मश्रद्धा आहे. पूर्वसंस्कारातून जी आलेली असते ती स्वभावजा श्रद्धा आणि श्रवणानं दृढवलेली जी असते ती शास्त्रजा श्रद्धा आहे. मग आज जगामध्ये खरं तर शास्त्रजा श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे. कारण शास्त्रजा श्रद्धा जी आहे, शास्त्रातून जी श्रद्धा येते ती सदाचार आणि नीती शिकवते. आणि स्वभावजा श्रद्धा जी आहे, जी माझ्या पूर्वसंस्कारातून आलेली आहे, ती कदाचित मला स्वेच्छाचारी बनवेल, उन्मत्त बनवेल. मग शास्त्रजा श्रद्धेचा शास्त्रामधून आलेल्या श्रद्धेचा पाया हा आस्तिक्याचा असतो. आणि स्वभावजा श्रद्धेचा पाया कसा असतो, नास्तिकतेचा असू शकतो. मग ही शास्त्रजा श्रद्धा जी आहे ती आत्मश्रद्धेकडे नेते आणि ती आत्मश्रद्धेतून आत्मज्ञानाकडे नेते. म्हणजे रजोगुणी आणि तमोमयी श्रद्धेचा त्याग करून सत्वमयी श्रद्धेचा आश्रय घेणारा खरं तर तत्वज्ञानाचा अधिकारी होत असतो. आता
या श्लोकामध्ये सांगितलेलं जे आहे ते असं आहे की हे श्रद्धा आणि शास्त्र विचारात घेत असताना मनुष्याचे जर बघितले तर 4 वर्ग पडतात असं एका ठिकाणी वाचनात आलं की त्यांनी काय सांगितलं की हे 4 वर्ग कुठले आहेत मनुष्याचे की ज्यांना शास्त्रही कळतं आणि ज्यांची श्रद्धाही आहे, हा पहिला वर्ग आणि हा अत्यंत दुर्मिळ आहे. हा उत्तमातला उत्तम पुरुष आहे असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरा वर्ग त्यांनी सांगितला की काही लोक असं म्हणतात की शास्त्र वाचायला तर आम्हाला आवडतं पण अंतःकरणामध्ये श्रद्धा काही लागत नाही. हा आहे दुसऱ्या लोकांचा वर्ग. आणि तिसरा वर्ग असा आहे की ज्यांना शास्त्र अजिबात कळत नाही, श्रद्धा आहे पण शास्त्र अजिबात कळत नाही. आणि चौथा वर्ग सांगितलेला आहे की जो ज्याला शास्त्रही कळत नाही आणि श्रद्धाही नसते, मग तो अधमातला अधम वर्ग आहे असं म्हणले. त्याचा असं आहे की आपण समाजामध्ये राहतो, म्हणजे आपण लहानपणापासून ऐकतो की मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे आपलं कुटुंबाशी, शेजाऱ्या बाजाऱ्यांशी, समाजाशी आपलं काही ना काहीतरी नातं येतच, काहीतरी इंटरॅक्शन असतेच. ते जर नसतं तर मग आपल्यात आणि पशुपक्ष्यांच्यात काय फरक राहिला असता. पण तो समाजात राहून सुद्धा आपण समाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं की इंडिफरन्स, मला काय त्याचं काय चाललंय ते चालू दे असं म्हणणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आपण प्राण्यांमध्ये सुद्धा बघितलं तर प्राणी एक समूहानं राहतात. जंगलामध्ये आपण नेहमी बघतो की प्राण्यांचे कळप असतात, समूह असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी बंधुभाव असतो. पण माणसांमध्ये मात्र तसं दिसत नाही. आपल्यामध्ये ग्रुप असतात पण ते स्वार्थानच एकत्र आलेले असतात. म्हणजे असं एक इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, फेमस वाक्य आहे की विक्ट्री हॅज मेनी फादर्स अँड डिफीट इज अन ऑर्फन. म्हणजे जिथं श्रेय आहे तिथं क्रेडिट घेणारे भरपूर जण आहेत. विक्ट्री हॅज मेनी फादर्स आणि डिफीट इज अन ऑर्फन. पण पराभव झाला की मग मात्र म्हणायचं काय, हे हा कुणामुळे झाला हे माहिती नाही ना. म्हणजे जे चांगलं घडलं ते माझ्या बुद्धिमत्तेच्या चातुर्यानं घडलेलं. पण जर तिथं काही विपरीत घडलं असेल तर ही कुणाचं क्रिएशन आहे हे काही माहिती नाही मला. मग म्हणून ज्यांची शास्त्रावर श्रद्धा नाही आणि देवावरही श्रद्धा नाहीये असा वर्ग जो काही आहे तो अधमातला अधम आहे असं म्हणलं. म्हणजे आणि शास्त्रही समजतं आणि श्रद्धाही समजती असा हा उत्तमातला उत्तम वर्ग आहे. आता 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी दैवी आणि आसुरी संपत्तीचे 2 प्रकारचे दोन लोक सांगितलेले होते की ज्यांना शास्त्रांच्या मर्यादा ज्ञात आहेत, जे श्रद्धापूर्वक कर्माचं अनुष्ठान करतात, ते धर्माधिष्ठित पुरुषार्थ आचरून मोक्षाची प्राप्ती करून घेतात. आणि दुसऱ्या प्रकारचे लोक काय म्हणलेले होते की जे शास्त्राचा विधिनिषेध पाळत नाहीत, जे श्रद्धाही नसतात, ते आसुरी संपत्ती युक्त असतात आणि त्यांना नरकाचीच प्राप्ती होते. आता अर्जुन जर आपण बघितला तर तो अत्यंत सावध आहे हा आणि विचक्षण असं म्हणलेलं आहे त्याला की तो महाचतुर आहे. त्याला एक वेगळी शंका इथं आलेली आहे. तो म्हणतो की मनुष्य असा आहे की त्याची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर तरी श्रद्धा असतेच. माझी कोणत्याही गोष्टीवर श्रद्धा नाही, मी काहीही मानत नाही असं म्हणणं सुद्धा एक प्रकारची श्रद्धा आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याला शास्त्र माहीतच असतं असं नाही. शास्त्र माहीत नसताना सुद्धा केवळ देवादिकांचं श्रद्धेपोटी देवादिकांचं पूजन करतात. त्यांची निष्ठा सात्विक, राजस आहे की तामस आहे अशी आशंका इथं अर्जुनाला आलेली आहे. मग निष्ठा या शब्दाचा अर्थ टीकाकारांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत. हे ऍक्च्युली यांच्या प्रवचनांमध्ये आलेलं आहे. शंकर अभ्यंकरांच्या प्रवचनांमध्ये आलेलं आहे की त्यांनी सांगितलं निष्ठा या शब्दाचे टीकाकारांनी वेगवेगळे अर्थ केले. म्हणजे आदि शंकराचार्य निष्ठा या शब्दाला अवस्था असा अर्थ करतात त्याचा. मधुसूदन सरस्वती म्हणतात की
ही निष्ठा म्हणजे एक व्यवस्थिती आहे. श्रीधराचार्य याचा अर्थ करतात की ही निष्ठा म्हणजे स्थिती आहे किंवा आपण एक आश्रय घेतो तो आश्रय. आणि शंकरानंद नावाचे एक आचार्य आहेत, ते निष्ठा या शब्दाचा अर्थ वृत्ती असा करतात. भगवंतांनी सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये निष्ठा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्या अर्थानं अर्जुनानं इथं प्रश्न विचारलेला नाहीये. इथे श्रद्धा हाच अर्थ योग्य होईल. म्हणजे शास्त्रविधीचं पालन करून मनुष्य जीवनाचा परम पुरुषार्थ प्राप्त करतो. त्या मानवाच्या उपासकाच्या योग्यतेचा प्रधान हेतू हा सात्विकी श्रद्धा हाच असतो. म्हणून या संपूर्ण 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी श्रद्धेचे भेद सांगितलेले आहेत. की हा अर्जुनाने विचारलेला प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य मनुष्यांना डोळ्यासमोर ठेवूनच विचारलेला आहे. म्हणजे शास्त्र म्हणजे काय, हे नेमकं काय, किंवा शास्त्र आणि श्रद्धा यांचा मेळ बसवायचा म्हणजे कसा बसवायचा, व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीतलं आपण एक असं आता व्यावहारिक उदाहरण घेऊया. की एखादा मुलगा समजा 12वीत आहे आणि तो मुलगा म्हणतो की 12वी नंतर मी कॉमर्स घेणार आणि मी CA होणार. असं ज्यावेळी तो म्हणतो, CA होण्यासाठी काही जे शिकायला लागतं त्या सगळ्या असं म्हणतोय तो मुलगा की मी CA होणार. मग असं म्हणत असताना त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे का, तर तसं नाहीये. पण त्याला उपलब्ध असलेलं ज्ञान आणि त्याची काही जी बौद्धिक क्षमता आहे, प्रयत्न करण्याची क्षमता आहे, त्यावरून त्याला असा विश्वास वाटतोय की मी CA करू शकेन. म्हणजे सुरुवातीला त्याचा विश्वास आहे, पण त्याला ज्ञान नाहीये. म्हणजेच काय, शास्त्र माहित नाहीये असं आपण म्हणू शकतो. की त्याला आता विश्वास वाटतोय पण त्याला शास्त्र माहित नाहीये. नंतर काय होतं की तो निष्ठेनं अभ्यास करतो. म्हणजे काय करतो, ते ज्ञान तो मिळवतो आणि मग CA पास होतो. मग त्यामुळं त्याच्या विश्वासाचं रूपांतर काय होतं, यावेळी श्रद्धेत होतं. म्हणजे तो म्हणतो की ज्ञानाच्या मदतीनं मी काहीही साध्य करू शकतो. मग आता याचंच नाव काय आहे की श्रद्धा आहे. आता आपण एक परमार्थातलं उदाहरण बघूया. की मला गीता म्हणजे काय माहित आहे का, तर नाही. पण मला विश्वास आहे की गीता तत्वज्ञान जाणल्यानं किंवा त्याप्रमाणे आचरण केल्यानं माझं ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण होणार आहे. मग या विश्वासाच्या आधारावर मी गीतेच्या प्राप्तीसाठी अध्ययनाला अभ्यास करायला सुरुवात करते. आणि त्या अध्ययनामध्ये खरं तर अनेक प्रकारच्या अडचणी येतात. म्हणजे कधी कधी काही वाचायलाच मिळत नाही, किंवा काय मी अध्यायांचं पठण करायचं ठरवलेलं असतं, ते होत नाही. पण तरी सुद्धा मी काही नाउमेद होत नाही. आपला अभ्यास वर्ग पण आपल्या आता गेले, आजच डॉक्टरांनी त्याचा एक असा शॉर्ट मध्ये परामर्श घेतला, छान पद्धतीनं अत्यंत परामर्श घेतलाय की आपण कन्सिस्टंटली गीतेचा अभ्यास करतोय आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना नक्कीच खूप फायदा होताना दिसतोय. म्हणजे मी सातत्यानं प्रयत्न चालू ठेवते आणि माझ्याकडं जे ज्ञान उपलब्ध आहे त्याचा वापर करून माझ्याकडे जे सोर्सेस आहेत, माझ्याकडे माझ्या परिचयामध्ये जे ज्ञाते आहेत त्यांच्याकडून मी गीता समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि 18ही अध्यायांचं अध्ययन झाल्यानंतर काय होईल की मला गीता थोडीफार समजली असं वाटेल, ती माझ्यासाठीच आहे असंही वाटेल. म्हणजे काय, मला ती उपयुक्त वाटते आणि माझी गीतेवर श्रद्धा बसली. म्हणजे या आपण जे पहिल्यांदा CAचं उदाहरण बघितलं की तो अभ्यास करतो आणि परीक्षा पास होतो. म्हणजे त्याचा पहिल्यांदा विश्वास असतो आणि त्यानं जो अभ्यास केला, ज्ञान संपादन केलं, त्याच्यावरून त्याची श्रद्धा दृढ झाली की ज्ञानानं मी ही साध्य करू शकलो. किंवा आपण जो गीतेचा अभ्यास करतोय त्याच्यावरून आपल्याला नक्की असं वाटतंय की आपलं ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही कल्याणच होत आहे. मग हे जे असतं, हे जे दोन्ही उदाहरणं आहेत याच्यामध्ये शास्त्रम प्रमाणम, शास्त्र हेच प्रमाण, अशी श्रद्धा एकदा आपली बसली की त्याच्यामध्ये मागं फिरणं नाही. म्हणजे या सगळ्याचा सारांश असा आपण म्हणू शकतो की मोक्षप्राप्ती, भगवत प्राप्ती, आत्मज्ञान होणं हे खरं तर माझ्या जीवनाचं कर्तव्य.
हे कर्तव्य, मी माझ्याकडे उपलब्ध असलेलं ज्ञान आणि माझा विश्वास की मी गीताध्ययन केलं पाहिजे, या दोन्हीच्या समन्वयानं मी मला इप्सित असलेलं साध्य करू शकते. मला गीता माहित नव्हती. मी सातत्यानं हे शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि जसं आपण एक अध्यायाचा अभ्यास करायला लागलोय, तसं माझ्या या विश्वासाचं रूपांतर काय व्हायला लागलंय, ते हळूहळू श्रद्धेमध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणजे जसं म्हणलेलं आहे की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, म्हणजे आता बहुनाम जन्मना म्हणते, मग आपला हाच का तो जन्म नसावा बरं? म्हणजे आधी पूर्वीचे जन्म आपले खूपसे होऊन गेलेत आणि या जन्मामध्ये आपल्याला ते परिपूर्ण ज्ञान होणार आहे असा विश्वास आपण ठेवायला काय हरकत आहे? म्हणजे हे या सगळ्या अध्यायाचं अध्ययन केल्यानंतर मला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे अशी माझी गीतेवरती अतूट श्रद्धा आहे. मग या पार्श्वभूमीवर आता अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत काय उत्तर देत आहेत ते आपण बघूया. मी स्वातीला दुसरा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करायची विनंती करते. हो. श्री भगवानुवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. म्हणे पार्था तुझा अतिसो घेई गा आम्ही जाणतसो शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी की नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नोहे श्रद्धा म्हणितलियासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजू अंत्यजगृष्टी अंत्यची नोहे गंगोदक जरी जाले तरी मध्य भांडा आले ते घेवो ये काही केले विचारी पा चंदनू होय शितळू परी अग्निसी पावे मेळू तै हाती धरिला जाळू न शके काही का किडाचिये आटतिये पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागवीना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे परी प्राण्यांचा पडे विभागी जई तै प्राणिये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आघवे वळिले आहाती तेथही दोन गुण खांचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाचिया वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केली ऐसी वरिती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजी सामाये ऐसे निकल्प कोडी जाये परी जाती न नशे तिया परी इये अपारे होता जाता जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे म्हणून प्राणियांचा पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारिखी तिही यया विषाये वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे वोखद येर आहाती सत्वाचेनी आंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिके तव रज उत्तम उगे का पा राहती मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होय कर्म केरसुणी मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलते या. काय अर्थ आहे या श्लोकाचा? शब्दशः अर्थ असा आहे की मनुष्यांची ती शास्त्राचे संस्कार नसलेली केवळ स्वाभाविकपणे उत्पन्न झालेली श्रद्धा ही सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचीच असते आणि ती तू माझ्यापासून ऐक. चेतिताम शृणु, ती तू आता माझ्याकडून ऐक असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. म्हणजे सत्वानुरूपा त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांचा स्वभावता. म्हणजे भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की ही श्रद्धा 3 प्रकारची असते. ती श्रद्धा कोणती आहे? संघ आहे
की शास्त्रजा आहे की स्वभावजा आहे? तर असं म्हणलंय की ती स्वभावजा आहे. सा स्वभावजा म्हणजे अर्थात काय आहे की स्वभावापासून उत्पन्न झालेली स्वतः सिद्ध अशी श्रद्धा आहे. ती संघ किंवा शास्त्र अशा कोणापासून उत्पन्न झालेली नाहीये. ती माणसं स्वाभाविक या प्रवाहात वाहत जात आहेत आणि देवतादिकांचं पूजन करत आहेत. सात्विकी राजसी चैव तामसी चेती तामसी. ही स्वभावजा श्रद्धा 3 प्रकारची आहे. सात्विकी, राजसी आणि तामसी या तिन्ही वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये सत्वमाहो रजस्तमः असं म्हणलेलं आहे. आहो असं पद आलेलं आहे. म्हणजे असं आहो या शब्दाचा अर्थ काय होता? अथवा. आहो म्हणजे अथवा. मग आता असं अथवा काय म्हणायचं कारण होतं की अर्जुनाच्या दृष्टीनं सत्वाने दैवी संपत्ती आणि रजानं आणि तमानं आसुरी संपत्ती हे 2च विभाग आहेत. म्हणजे एक दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. सत्वगुण दैवी संपत्तीमध्ये येणार आहे आणि रजतम कशामध्ये येणार आहेत? आसुरी संपत्तीचा विभाग आहे, त्यामध्ये येणार आहे. मग भगवान सुद्धा बंधनाच्या दृष्टीनं राजसी आणि तामसी दोन्हींना आसुरी संपत्तीचेच मानतात. निबंधायासुरी मता असं 16व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं भगवंतांनी की बंधनाच्या दृष्टीनं राजसी आणि तामसी एक असूनही दोघांच्या बंधनामध्ये मात्र फरक आहे. म्हणजे राजस माणसं सकाम भावनेनंच शास्त्रविहित कर्म करतात, म्हणून ते स्वर्गासारख्या उच्च लोकांमध्ये जातात आणि तिथले भोग भोगून क्षीणे पुण्यमर्त्य लोकं विशंती. म्हणजे तिथलं भोग भोगून त्यांचं पुण्य क्षीण झालं की ते पुन्हा मर्त्य लोकांमध्ये येतात. पण तामसी लोकांचं काय असतं की ते शास्त्रविहित कर्म करत नाहीत आणि कामना आणि मूढतेमुळं ते अधोगतीला जातात. अधोगच्छन्ति तामसा. म्हणजे अशा प्रकारे राजस आणि तामस अशा दोन्ही लोकांचं बंधन कायम राहतं. पण दोघांच्या बंधनामध्ये फरक आहे. भगवंत आसुरी संपदा असलेल्यांची श्रद्धा राजसी आणि तामसी अशा 2 प्रकारची आहे असं सांगतात. आणि सात्विकी, राजसी आणि तामसी तिन्ही श्रद्धा तू वेगवेगळ्या पद्धतीनं ऐक असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. म्हणजे प्रत्येक माणसाचा जसा स्वभाव तशी त्याची श्रद्धा बनते. आणि ही श्रद्धा जसे त्रिविध गुण आहेत तशी त्रिविध आहे, कारण ही श्रद्धा त्या गुणांवरच अधिष्ठित आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ना, तू गुणातीत हो. म्हणजे तमाकडून रजाकडं, रजाकडून सत्वाकडं आणि शेवटी सत्वाच्याही अतीत हो. म्हणजे डॉक्टर स्वातीने मागच्या वेळी सांगितलेलं की आपल्यामध्ये 3 प्रकारचे हे राक्षसच आहेत. हा सत्वगुणी सुद्धा एक प्रकारचा असुरच आहे आणि त्याच्याही अतीत आपल्याला व्हायचंय. कारण का सत्वाच्याही अतीत का व्हायचंय आपल्याला? कारण असं आहे की तो भगवंत जो आहे तो निर्गुण आहे. म्हणून आपल्याला गुणातीत झाल्याशिवाय त्याचं दर्शन होणार नाहीये. जेव्हा तुम्ही सत्वाच्याही अतीत होऊन जाता, स्वतः निर्गुण होता, तेव्हाच आपण निर्गुणाचं दर्शन घ्यायला पात्र होतो, नाहीतर नाही. मग निर्गुण व्हायला सांगण्यामागचं रहस्यच हे आहे. म्हणून भगवंत म्हणतात जसा ज्याचा स्वभाव तशी त्याची श्रद्धा. आणि ती त्रिविध प्रकारची आहे. सात्विक आहे, राजस आहे आणि तामस आहे. या तिन्ही आता तू समजून घे असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. म्हणजे पूर्वजन्मातल्या संस्कारानुसार श्रद्धा निर्माण होते, पण केवळ श्रद्धेनं आत्मज्ञानाचा मार्ग काही सापडत नाही, उलगडत नाही. त्याला शास्त्राभ्यास हा अत्यावश्यकच आहे. अत्यावश्यक नाही तर तो अपरिहार्य आहे. अर्जुन या ज्या श्रद्धेविषयी बोलतो आहे ती स्वभावज आहे. म्हणजे ती तामसी आणि राजसी राहू नये यासाठी ती स्वभावजा श्रद्धेचा त्याग करून ती शास्त्रज्ञ श्रद्धा होणंच अत्यावश्यक आहे. माऊली म्हणतात की नुसत्या श्रद्धेनं मोक्षाला स्वाधीन करू पाहतोस अर्जुना. अरे तू चतुर आहेस, पण हे तुला वाटतं तसं सोपं नाहीये अर्जुना. श्रद्धा म्हणून म्हटलं की केवळ श्रद्धेनंच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये, कारण की ती श्रद्धा कोणत्या प्रकारची असेल हे काही सांगता येणार नाही. म्हणजे आता माऊलींनी तिथे काही दृष्टांत दिलेले आहेत की
एखाद्या अंत्यजाच्या संसर्गानं द्विजहित अंत्यजच होणार नाही का? किंवा गंगेचं पाणी जरी असलं तरी ते दारूच्या भांड्यातनं आणलं तर ते घेता येईल काय? किंवा चंदन हे स्वभावतः थंड आहे, पण त्याचा अग्नीशी संबंध आला आणि ते अग्नीशी संबंध आलेलं चंदन जर आपल्याला आपण हातामध्ये धरलं तर ते आपले हात जाळणार नाही का बरं? नक्कीच जाळेल. म्हणजे किंवा पुढे माऊली म्हणतात की अर्जुना, हिणकस सोनं आठवीत असलेल्या मुशीत उत्तम सोनं पडलं आणि त्याचा त्या हिणकस सोन्याशी संयोग झाला तर ते हिणकसच होईल ना. मग असं ते उत्तम सोनं आहे अशा समजुतीनं घेतलं तर त्यापासून नुकसान होणार नाही का? त्याप्रमाणे श्रद्धेचं स्वरूप स्वभावतः शुद्ध आहे, पण ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीला येते, प्राणी तर स्वभावतः अनादी असलेल्या मायेच्या सामर्थ्यानं त्रिगुणांचाच बनलेला आहे. मग असं आहे की स्वभाव ज्या श्रद्धेला शास्त्रीय ज्या श्रद्धेचं अधिष्ठान नसेल तर ही स्वभाव ज्या श्रद्धा काय करेल, निषिद्ध विषय सेवनाकडे मनुष्याला प्रवृत्त करेल. आता श्रद्धेचे असे प्रकारभेद अंतःकरणामुळे होतात, पूर्वसंस्कारानुसार होत असतात. कारण आपलं अंतःकरण आपल्या पूर्वसंस्कारांप्रमाणे घडलेलं असतं आणि आपले गुणही त्यानुसारच असतात. मग अंतःकरणानुसार कशी असते श्रद्धा हे भगवंत 3ऱ्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. आपण 3रा श्लोक आता पुढच्या शनिवारच्या अभ्यासवर्गामध्ये पाहणार आहोत. आजची सेवा भगवंतांच्या चरणी आपण करते. आज थांबते. श्रीकृष्णार्पणमस्तु. छान. मी आता सुनीताताई चव्हाणांना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. हो हो, आरती म्हणते मी. आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते, हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा, मया कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते, निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी, मया निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते, राग द्वेष विदारिणी तारिणी मोद सदा, मया तारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते, असुर भाव विनाशिनी नाशिनी तम रजनी, मया नाशिनी तम रजनी, दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते, समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी, मया हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. ओम जय भगवत गीते, दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे, मैया मातु कृपा कीजे, हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे. ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते, हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. छान. मी आता विद्याधर भाऊ देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. ऐकू येते? हो हो, येते.
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूतान. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, तोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृश्यादृश्य विजये, होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झालाय, सुखिया झालाय, सुखिया झालाय. धन्यवाद.